नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मंचर नगरपंचायत या कार्यालयात आलो आहोत आणि या ठिकाणी मगाशी जे प्रमोद बानकेले आहेत यांनी आणि त्यांचे जे सहकारी आहेत संदीप बानकेले असतील इतरही सहकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी उपोषणाला बसले होते. नक्की उपोषणाचं कारण काय होतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नक्की उपोषणाचं कारण काय होतं मगाशी तुम्ही बसले होते या ठिकाणी? उपोषणाचं कारण असं आहे की मंचर नगरपंचायतच्या जागेमध्ये फार वर्षापासून अतिक्रमण झालेलं आहे. त्या अतिक्रमणात पाठीमागच्या वर्षी काम करताना काही भाग ढासळला होता आणि ते भाग ढासळल्यानंतर त्याच्या खाली कोणत्या ठिकाणी अतिक्रमण आहे? चावडी चौकामध्ये. चावडी चौकामध्ये काय अतिक्रमण आहे? काय नाव? तिथं दर्ग्याचं अतिक्रमण आहे, पुरिवल्या दर्ग्याचं अतिक्रमण आहे आणि ते अतिक्रमण ते काम करताना पडलं होतं. त्याच्यात खाली देवळीचा भाग दिसून आला होता. त्यानंतर आम्ही तक्रार केली होती कलेक्टर साहेबांकडे आमची 2 वेळा मिटिंग झाली. त्यानंतर जे पडलं होतं तर त्याच्यात कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 2 किंवा 3 कॉलम उभे करून ते अतिक्रमण पडलं नाही पाहिजे. यासाठी ते कॉलम उभे केले होते. पण पुढं असं झालं की नगरपंचायत प्रशासन आणि त्या अतिक्रमण जागेवर जे ट्रस्ट केली तर त्यांनी संगनमतानं तिथं अनधिकृत बांधकाम चालवलं होतं. गेल्या 6 महिने मी त्यांना तक्रारीचा अर्ज करत होतो तरी सुद्धा प्रशासनाला काय जाग येत नव्हती. 4 दिवसापूर्वी मी त्यांना आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मग मी आज आंदोलनात बसतो तर मग ते खडबडून जागे झाले. आज 15 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी का आंदोलन म्हणजे का? आज तर 80वा स्वातंत्र्य दिवस आहे आणि भारताला 80 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. पण प्रशासनाला त्याच्याच नाहीये की आपल्याला स्वातंत्र्य मिळलंय आणि त्या स्वातंत्र्याचा आपण काय उपयोग करतोय हे त्यांना कळलं नाही अजून. त्यासाठी तुम्ही आज उपोषण केलं. पण ते उपोषण केल्याच्या नंतर जे दखल घेण्यात आली काय झाले नाही? आता त्याच्यात प्रशासनानं मला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की त्या संदर्भात आम्ही ते अतिक्रमण काढतोय. 30 दिवसात त्या ट्रस्टला बी नोटीस दिलेली आहे. 30 दिवसात ते जे काय पायऱ्या वगैरे ते अतिक्रमण ते काढणार आहे आणि जे कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की ते पडाव नाही म्हणून जे 2-3 कॉलम उभे करायचे तर ते रिसर स्ट्रक्चर ऑडिटप्रमाणे ते करतील असं आश्वासन दिले आणि पुरातत्व विभागाकडून पूर्णपणे त्या जागेची खालची खोदकाम करून त्याची कार्बन डेटिंग बी होणार आहे आणि त्याच्या खाली काय ते पुरातत्व विभाग काढेल. किती कालावधी लागेल साधारण या सर्व? यांनी तर आता प्रशासनाने सांगितलं साधारण एक 2-3 महिन्यात आम्ही ते प्रोसिजर करू. समजा जर प्रशासनाने या पुढेही जर ते केलं नाही तर काय तुमचं? प्रशासनाला आम्ही आत्ताच सांगितलेलं आहे सगळ्यांसमोर जर हे 2-3 महिन्यात काय झालं नाही तर त्या दर्ग्याच्या समोर आम्ही सगळे हिंदूवादी कार्यकर्ते हजारोच्या संख्येनं तिथं जमू आणि तिथं आंदोलन करू. भाऊ आता मला सांगा, आता तुम्ही उपोषणाला बसले, काय विषय होता नक्की? काय झालं ती आहे शासनाची जागा आणि त्या शासनाच्या जागेत ते अतिक्रमण झालंय दर्ग्याचं. दर्गा सुद्धा काय असं जास्त वर्षापूर्वीचा नाही तर आम्ही शासनाला वारंवार पाठपुरावा केला आणि मध्ये असं झालं की टेंटेटिव्ह म्हणजे त्याला वरचा जो छत आहे ते पडावं नाही म्हणून त्याला 2 कॉलम बांधण्यात यावे असा विषय होता. परंतु तिथली हुसेनी ट्रस्ट आणि नगरपंचायत यांनी संगनमत करून तो विषय सोडून दिला आणि त्यांनी पुढं अतिक्रमण केलं, बांधकाम केलं, बेकायदेशीर बांधकाम किंवा शासकीय जागेत बांधकाम केले. तर आमचा विषय तोच आहे की त्यासाठी उपोषण केलं होतं. ते जे अतिक्रमणित बांधकाम आहे ते काढाव्यासाठी तुम्ही ते उपोषण. बरोबर एकदम. म्हणजे प्रशासनाने तुम्हाला लिखित स्वरूपात दिले, मान्य दिले आपलं. तुम्ही देखील या उपोषणाला होते. काय सांगाल, काय नक्की तुमचा विषय? अवलिया दर्ग्याचं ते बांधकाम जे अनधिकृत केलेलं आहे ते काढण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाचे पत्र प्रमोद बानकेले यांनी केलेलं आहे. तर प्रशासन याच्यामध्ये वेळ काढूपणा करत आहे आणि याच्यामध्ये मंचर नगरपंचायतने काही कागदपत्रे प्रशासनाला वरती कलेक्टर साहेबांना किंवा सरकारला पाठवली पाहिजे आणि तेव्हा यांनी फॉलोअप घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये फॉलोअप घेत नाहीत. आता जर अनधिकृत बांधकाम सुरू असतील आणि जर प्रशासन नगरपंचायत पाहायची भूमिका घेत असेल तर हे योग्य नाही आणि आमची मागणीच असते की तिथं अनधिकृत बांधकाम आहे आणि कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चर फक्त उभे करा असं सांगितलं. बेकायदेशीर जे काम चालू आहे ते तुम्ही करू नये तरी ते काम सुरू आहे त्यामुळे उपोषणाला बसायची वेळ आम्हाला या ठिकाणी लेखी दिलेली आहे त्यांनी आणि त्यानंतर उपोषण मागे घेतलं. लेखी आज प्रमोद मामा सार्वजनिक लेखी दिलेला आहे नगरपंचायतने की आम्ही पाठपुरावा करू प्रथम विभागाकडे आणि जे बांधकाम आहे अनधिकृत ते काढून घेऊ. तसं त्यांनी त्याप्रमाणे काम जर केलं नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही सर्व कार्यकर्ते करू या ठिकाणी. ठीक आहे. गणेश भाऊ तुम्ही देखील होते उपोषणाला.
तुम्ही देखील मगाशी बोलत होते, काय काय विषय सांगा. ज्या वेळेस ते कथाकथित दर्गेचं बांधकाम चालू असताना जो भाग पडला, त्या भाग पडल्यानंतर देवळी सदृश्य जे हिंदू स्थापत्यकलेचा नमुना आहे तो त्या ठिकाणी सापडल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर कलेक्टर मीटिंग झाली. कलेक्टरने आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी सर्वेक्षण होईल, पण ती वास्तू जुनी आहे, ती पडू नये म्हणून त्याला 4 खांबांचा सपोर्ट पाहिजे. ठीक आहे, आम्ही पण मान्य केलं. पण नगरपंचायतनी आणि त्या ट्रस्टनी संगनमताने त्याला सपोर्ट द्यायचं तर लांबच राहिला, पण अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी चालू केलं. त्यानंतर भाऊंनी त्यावेळेस 4-5 वेळा तक्रार अर्ज केली, पण तोपर्यंत बी त्यांनी थांबलं नाही. पण आज आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला, याचं कारणच ते आहे. ठीक आहे, किती दिवसापासून भाऊ तुम्ही याचा पाठपुरावा करताय? गेल्या 1.5 वर्षापासून मी याचा 1.5 वर्ष. पाठपुरावा करतोय. पुढे यश येईल, काय होईल? 100% येशील. स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मंचर.